पुण्याच्या मुळा नदीवर बांधलेला होळकर ब्रिज, ज्याची स्थापना झाली मराठा साम्राज्य दरम्यान आणि ज्याला ग्रेट टू हेरिटेजचा दर्जा प्राप्त आहे, असा हा ब्रिज आज फेमस आहे आपल्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी. कोणीही रात्रीच्या वेळेस या ब्रिजवरून प्रवास करण्याची हिंमत करत नाही. काय आहे यामागची स्टोरी जाणून घेण्यासाठी चला वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ. होळकर ब्रिज पेशवा माधवराव यांनी 18व्या शतकात बांधला आणि मराठा लीडर यशवंतराव होळकर यांच्या नावावरून या ब्रिजला होळकर ब्रिज नाव दिले गेले. 5 नोव्हेंबर 1817ला इकडे मराठा ब्रिटिश खडकीचे युद्ध झाले. या लढाईनंतर हा भाग 1947 पर्यंत ब्रिटिशांकडे होता आणि ब्रिटिशांनी त्याचा उपयोग लष्करी छावणी म्हणून केला. 548 फूट लांबीच्या या पुलावर 19 कमानी आहेत. नदीच्या किनाऱ्यापासून 33 फूट उंचीवर हे आहेत. 15 फूट रुंदीचा हा रस्ता कापलेल्या सागाच्या रेलिंगने बांधलेला आहे. सध्या फक्त हलक्या वाहनांसाठी वापरला जाणारा हा पूल खडकीला एरवाडा येथे जोडतो. होळकर पुलाच्या दक्षिणेस होळकर कुळातील सरदार विठोजीराव होळकर आणि त्यांच्या पत्नीची समाधी आहे. या ठिकाणी एक शिवमंदिरही आहे. 17व्या शतकातील सॅपस स्मशानभूमी, ज्याला होळकर ब्रिज स्मशानभूमी देखील म्हणतात, ती पुलाच्या उत्तर भागात आहे. या पुलाला हॉन्टेड मानले जाते कारण अनेक अज्ञात मृत्यू इकडे घडले आहेत. एक मुख्य घटना जी ब्रिजच्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज सोबत जोडली जाते ती म्हणजे त्या स्त्रीचा आत्मा जी आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या ब्रिजवर भटकते. काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे. एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन या ब्रिजवरून चालली होती. त्याच दरम्यान तो मुलगा रस्त्याच्या एका बाजूने दुसरीकडे चालत असताना एका धावत्या गाडीने त्याला उडवले आणि ती गाडी न थांबता तो ड्रायव्हर तसाच निघून गेला. त्या बाईने जेव्हा मुलाला जवळ जाऊन बघितले तेव्हा तो मुलगा मेलेला होता. त्या दुःखात त्या बाईने मुलाच्या मृतदेहाला घेऊन त्या ब्रिजवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. त्यापासून सांगितले जाते की त्या बाईचा आत्मा आजही गाडी चालकाला मारण्यासाठी भटकतो आणि अनेक ॲक्सिडेंट्स या ब्रिजवर होतात. खूप लोक या ब्रिजवर मरण पावले आहेत. आणि अजून एक किस्सा असा आहे की रात्रीच्या वेळेस एक बाईकस्वार तुमच्यासोबत बाईक चालवत ब्रिजच्या दुसऱ्या टोकापर्यंत येतो, ज्याचं फक्त धड असतं तर मुंडी नसते, आणि तो बाईकस्वार मंदिराच्या आधीच अचानक गायब होऊन जातो. अशा अनेक घटना इकडे प्रवास करणारे लोक सांगतात आणि स्थानिक लोक तर रात्रीच्या वेळेस या ब्रिजचा वापर करण्यास टाळतात. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंट आणि लाईक्सद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओच्या पुढच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.